नमस्कार, माय महाराष्ट्रीयन किचनमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत। आज बनवूया गव्हाची पांढरी शुभ्र कुरडई। आता ही तळलेली कुरडई पाहाल तर अगदी पांढरी शुभ्र आणि त्याची काड्याही न तुटणारी अशी ही कुरडई झाली। तर चला अशी ही कुरडई कशी बनवली त्याची रेसिपी पाहूयात। रेसिपीला सुरुवात करूया। येथे 2.5 किलो गहू घेतला आहे। आमच्या शेतातला हा घरचाच गहू आहे। अगदी चांगल्या क्वालिटीचा हा गहू आहे। या गव्हाच्या कुरड्या पांढऱ्या शुभ्र तर होतातच आणि चिकही भरपूर निघतो। आता या गव्हामध्ये पाणी घालूया आणि 3 वेळा स्वच्छ असं चोळून धुवूया। आता या गव्हामध्ये पहिल्यांदा पाणी घातले आणि भरपूर पाणी घातले आहे। आता चोळून घेऊया। भरपूर असं चोळून घ्यायचं आहे। चोळून घेतल्यामुळे याच्यावरची जी सालपटं वगैरे असतील, काड्या असतील किंवा धूळ असेल ती सगळी निघून जायला पाहिजे। आता हे दुसऱ्यांदा पाणी घालूया। धुताना पाणी भरपूर घालायचं आहे आणि चांगले चोळून धुवून घेऊया। पाणी काढून टाकले आहे आणि आता हे आपण तिसऱ्यांदा धुवून घेत आहोत। तिसऱ्यांदा धुवून झालं की यातलं पाणी काढून टाकू। आता आपण 3 वेळा हा गहू धुवून घेतला आणि चौथ्यांदा याच्यामध्ये पाणी घालत आहोत। चौथ्यांदा घातलेलं पाणी अगदी स्वच्छ आणि नितळ असलं पाहिजे। याच्यावरती आता आपण झाकण ठेवू आणि हा गहू आता आपल्याला 4 दिवस भिजत घालायचा आहे। आजचा आपला पहिलाच दिवस आहे। 3 वेळा धुवून घेतला आणि चौथ्यांदा पाणी घातले। आता याच्यावरती झाकण ठेवू आणि 4 दिवस आपल्याला हा गहू भिजवून घ्यायचा आहे। या 4 दिवसामध्ये आपल्याला दररोज पाणी बदलायचं आहे। तर मैत्रिणींनो, आता आपण पुन्हा भेटूया 4 दिवसांनी। आता या 4 दिवसामध्ये दररोज पाणी बदलले। आजचा चौथा दिवस आहे। तुम्ही पाहू शकता गहू कसा भिजलाय, वरून भरपूर फेस आलेला आहे। आता आपण हा गहू धुवून घेऊया। स्वच्छ पाण्यामध्ये 2 वेळा धुवून घेऊ आणि हा निथळून घेऊया। आता बघा 4 दिवस भिजत टाकल्यानंतर गहू कसा भिजला आहे ते। अगदी पटकन याच्यामधला दाबला की चिक निघून बाहेर येतो। आणखीन पहा, हे बघा, दाबला गहू की पटकन याच्यातनं चिक बाहेर येतो। असा गहू भिजायला हवाय। आता हा गहू आपण चाळणीमध्ये निथळून घेऊया। दोन ते 3 वेळा आपल्याला हा गहू धुवून घ्यायचा आहे, म्हणजे याच्यातलं जे आंबूस पाणी आहे ते पाणी निघून जाईल आणि गव्हाला असा आंबूस वास राहणार नाही। नितळ पाणी येईपर्यंत गहू धुवून घ्यायचा आहे। आता हा आपण दुसऱ्यांदा धुवून घेत आहोत। आता गहू स्वच्छ धुवून घेतलाय आणि निथळत ठेवला आहे। यातलं पाणी निघून गेलं की हा गहू आपल्याला मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचा आहे। तर येथे मिक्सरचे मोठे भांडे घेतले आहे आणि त्याच्यामध्ये निथळून घेतलेला गहू घातला आहे। याच्यामध्ये घालू आता भरपूर असे पाणी। झाकण लावून घेऊ आणि मिक्सरमधनं फक्त 1 मिनिट फिरवून घ्यायचं आहे। आता हे तुम्ही पाहू शकता कसं वाटलं गेलं आहे ते। इतपतच आपल्याला हे बारीक करून घ्यायचे आहे। यापेक्षा जास्त वेळ फिरवून घ्यायचे नाही। गहू भिजलेला असतो त्यामुळे तो पटकन बारीक होतो। जास्त वेळ फिरवला तर गव्हाची तांब निघायला सुरुवात होईल, म्हणून अगदी 1 मिनिटच फिरवून घ्यायचं आहे। आता आपण भिजवलेला सर्व गहू छानपैकी मिक्सरमधनं बारीक असा करून झालेला आहे। हे पहा, या पद्धतीने आपण सगळा गहू वाटून घेतलेला आहे। तुम्ही पाहू शकता असा हा इथे वाटून झालेला गहू तयार झालेला आहे। आता हा वाटलेला गहू फडक्यातून आणि चाळणीतून दोन्हीही एका वेळेला आपल्याला गाळून घ्यायचा आहे। आता या मोठ्या पातेल्याला ही ओढणी बांधून घेतलेली आहे। स्वच्छ आणि पातळ अशी ओढणी बांधून घेतलेली। याच्यावर आता आपण ही चाळण ठेवूया। आता वाटून घेतलेला जो गहू आहे तो गहू या चाळणीतून आणि फडक्यातून छान असा गाळून घ्यायचा आहे। हे काम अगदी सावकाशीने करायचं आहे। गव्हाचा चीक इकडे तिकडे सांडू द्यायचं नाहीये।
तर तुम्ही पाहू शकता अगदी अलगद हा चीक फडक्यातून गाळून घ्यायचा आहे, चाळणीतून गाळून घ्यायचा आहे. आता हा सगळा चीक याच्यामध्ये ओतून झाला आहे. आता चाळणीतला चीक हाताने चांगले दाबून घ्यायचा आहे, म्हणजे वर चोथा राहील आणि जो चीक आहे तो खाली कापडामध्ये सगळा घसरून येईल. आता चाळणीत राहिलेला जो गव्हाचा चोथा आहे तो एका मोठ्या पातेल्यात काढून घेऊ आणि त्याच्यामध्ये पाणी घालून घेऊ. भरपूर असे पाणी याच्यामध्ये घालायचे आहे आणि हा चोथा हाताने अगदी छानपैकी रगडून घ्यायचा आहे, मळून घ्यायचा आहे, म्हणजे जर काही याच्यामध्ये चीक शिल्लक राहिला असेल तर तो सगळा चीक बाहेर पडेल. हे पहा, अशा पद्धतीने हा चीक चांगला रगडून मळून घ्यायचा आहे, कुस्करून घ्यायचा आहे, म्हणजे चीक याच्यामध्ये शिल्लक राहणार नाही. बघा, अशा पद्धतीने हा चीक आपल्याला चांगला काढून घ्यायचा आहे. दाबून गव्हातला हा चीक आता काढून घेतला आहे. या पद्धतीने आता आपल्याला लाडू करून चीक वेगळा करायचा आहे आणि गव्हाचा कोंडा असा वेगळा करून घ्यायचा आहे. हे पहा, दाबून सर्व चीक याच्यातला बाजूला करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने सर्व गव्हाचा हा कोंडा बाजूला करून घेतला आहे. पाहू शकता याच्यामध्ये किती चीक निघाला आहे तो. अशा पद्धतीने गव्हाच्या कोंड्याचा भाग बाजूला केला आहे आणि जो चीक निघाला तो सर्व फडक्यामध्ये घातला आहे. अशा पद्धतीने सर्व चीक फडक्यामध्ये ओतून घेतला आणि आता हे आपल्याला फडके वर धरून चांगले पिळून घ्यायचे आहे. या पद्धतीने सर्व गव्हाचा चीक वस्त्रगाळ करून घेतला आहे. पहा, ही पद्धत अवघड असली तरी ही पद्धत करणं अत्यंत गरजेचं आहे, नाहीतर कोंडा या चिकामध्ये उतरू शकतो. या पद्धतीने गव्हाचे चीक गाळून घेतल्यानंतर चिकामध्ये गव्हाची तांब अजिबातही उतरली जात नाही आणि गव्हाचा चीक अगदी पांढरा शुभ्र असा निघतो. अशा पद्धतीने गव्हाचा चीक गाळून घेण्यात आला आहे. हा चीक आता एकदा हलवून घेऊ, भरपूर पाणी घालून घेऊ याच्यामध्ये. याच्यावरती आता झाकण ठेवू आणि 12 तास हे आपल्याला आता एका ठिकाणी अगदी शांत चीक होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. रात्रभर चीक आता आपण शांत व्हायला ठेवला होता. झाकण काढून पाहूया. तुम्ही पाहू शकता चीक अगदी खाली तळाला जाऊन बसला आहे आणि पाणी वर तसेच राहिले आहे. हे पाणी आता आपल्याला काढून टाकायचे आहे. वरचं सर्व पाणी आता आपल्याला काढून टाकायचं आहे, पण हे काढून टाकताना अगदी हे पातेले जराही धक्का न लागू देता यातलं पाणी काढून टाकायचे आहे. अगदी शांतपणे ही क्रिया करायची आहे. तर बघा, वरचं चीक न जाऊ देता फक्त वरचे पाणी काढून टाकायचे आहे. चीक जाऊ द्यायचं नाहीये. वरचं सर्व पाणी आता काढून टाकलं आहे आणि तुम्ही पाहू शकता अगदी पांढरा शुभ्र असा चीक येथे उपलब्ध झाला आहे. हा चीक तळाला इतका घट्ट बसतो की हा काढताना मात्र खूप खबरदारी घ्यायची आहे. अगदी दाबून हा चीक मोकळा करून घ्यायचा आहे. पहा तुम्ही किती घट्ट बसला आहे तो. हा चीक पातेल्याच्या तळाशी अगदी घट्ट असा जाऊन बसतो. तो आपल्याला अगदी छान असा मोकळा करून घ्यायचा आहे. चीक आता मोकळा करून झालेला आहे. तो एका पातेल्यात घालून आपण मोजून पाहूया
किती भरतो आहे ते. चीक जरी कमी दिसत असला तरी शिजून मात्र तो भरपूर होतो. तर आता हा चीक बरोबर या पातेल्याचा अर्धा भाग एवढा झालेला आहे. म्हणजे या पातेल्याने अर्धा चीक आपल्याला मिळाला. आता एवढंच पाणी आपल्याला आधणासाठी ठेवायचं आहे. तर चला आता आपण पाणी गरम करायला ठेवूया. आता आपण बरोबर जेवढा चीक निघाला तेवढंच पाणी आपण उकळी यायला ठेवलं आहे, आधणासाठी ठेवलेलं आहे. हे प्रमाण योग्य घ्यायचं आहे की जेवढा चीक तेवढंच पाणी, हे प्रमाण ठेवायचं आहे. आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आहे. मी माझ्या अंदाजाने येथे मीठ घातलेले आहे. तुम्ही तुमच्या अंदाजाने किती मीठ घालायचे ते ठरवून घेऊ शकता. पाण्यात घातलेले मीठ आता चांगले हलवून घेऊया. पाण्याला आता चांगली उकळी आली आहे. आता या उकळत्या पाण्यामध्ये घालूया हा पांढरा शुभ्र चीक. एकीकडे चीक घालायचा आहे आणि दुसऱ्या बाजूने हा चीक सारखा हलवायचा आहे. नाही तर हा चीक तळाला जाऊन घट्ट बसतो आणि याच्या गुठळ्या तयार होतात. शिजायला ठेवलेला हा चीक आता सतत ढवळत राहायचा आहे, म्हणजे तो खाली लागणार नाही आणि एकसारखा शिजला जाईल. गुठळीसुद्धा तयार होणार नाही. चीक शिजताना गुठळी होऊ द्यायची नाही, याची खबरदारी मात्र घ्यायची आहे. जसजसा चीक शिजायला लागतो तसतसा तो घट्ट व्हायला लागतो आणि मग प्रेशर देऊन आपल्याला हा चीक ढवळायचा असतो. तर तुम्ही पाहू शकता मी इथे अगदी रवी घेतलेली आहे जाडसर आणि त्या रवीने हा चीक चांगला हलवत आहे. चीक आता घट्ट व्हायला लागलेला आहे. जसजसा चीक शिजायला लागतो तसतसा चीक घट्ट व्हायला लागतो. चिकाचा कलर आता बदलला आहे, तुम्ही पाहू शकता. आतापर्यंत आपल्याला 7 मिनिट झालेले आहेत. चीक शिजत आहे तसं त्याचा कलर चेंज व्हायला लागला आहे. ट्रान्सपरंट कलर यायला आता लागलेला आहे. पहा, तो हलवायला पण अगदी ताकद लावून हलवावा लागतोय. आतापर्यंत चीक शिजवायला आपल्याला 12 मिनिट इतका वेळ लागलेला आहे. चीक आता शिजत आलेला आहे आणि त्याचा कलर पूर्णपणे बदलला आहे. पातेल्याला लागलेला कडेचा चीक आपण सगळा गोळा करून आत टाकला आहे. हाताने थंड पाणी लावून तो चीक सगळं आपण दाबून घेऊ. छान असा घट्ट दाबून घेऊ. हे पहा, भाजतंय हाताला. हा दाबून घ्यायचा आहे आणि याच्यावरती आता झाकण ठेवायचे आहे. 5 मिनिटे याला आता मंद गॅसवर वाफ येऊ द्यायची आहे. 5 मिनिट झाले आहेत आणि आपल्याला हवा तसा चीक शिजला आहे. पाहू शकता चीक शिजला हे कसे ओळखायचे, तर आता मी येथे एक गोळा काढून घेतलेला आहे आणि तो हाताने गोल करत आहे. जर बोटांना तो चीक चिकटला तर समजायचं अजून तो चीक शिजलेला नाही आहे. पण जर बोटांना चीक चिकटला नाही तर समजायचे की चीक आपला पूर्णपणे शिजला आहे. तर आता येथे चीक पूर्णपणे शिजला आहे. चीक शिजला आहे याची आणखीन एक टेस्ट अशी की या चीकचा कलर अगदी दुधासारखा जो सुरुवातीला असतो तो जाऊन तो पाण्यासारखा अगदी ट्रान्सपरंट झाला की मगही समजावे की चीक शिजला आहे. आणखीन 5 मिनिटे हा चीक मी शिजवून घेणार आहे. चीक आता पूर्णपणे शिजला आहे. चीक गरम असतानाच आपल्याला त्याच्या कुरड्या करून घ्यायच्या आहेत. सोऱ्याला आता आतल्या बाजूने तेलाचा हात लावून घेतलेला आहे. याच्यामध्ये आपल्याला आता शिजवलेला चीक घालायचा आहे. तुम्ही पाहू शकता पांढरा शुभ्र आणि काचेसारखा चीक आता इथे तयार झालेला आहे. याच्या आता आपण कुरड्या करून घेऊया. येथे स्वच्छ अशी साडी अंथरली आहे. कुरड्या वाळल्यानंतर साडीवरने त्या सहज बाजूला काढता येतात. आता कुरडईचे 2 वेढे मी घातले आहेत आणि तिसऱ्या वेढ्याला कुरडई संपवली आहे. अशा पद्धतीने सर्व कुरड्या मी तयार करून घेतल्या आहेत.
तर तुम्ही पाहू शकता चीक छान शिजल्यामुळे कुरड्या अगदी मस्त तयार होत आहेत, तुटत नाहीत, एकसारख्या होतात. पहा आता सर्व कुरड्या साडीवरती घालून तयार झाल्या आहेत. मी या सर्व कुरड्या बाहेरच घातल्या आहेत. 15 ते 20 मिनिटामध्ये आता याच्यावरती ऊन येईल. 2 ते 3 दिवस उन्हामध्ये वाळून घेतल्यानंतर कुरड्या पहा अशा पद्धतीने तयार झाल्या आहेत. पांढऱ्या शुभ्र अखंड अशा कुरड्या आता इथे वाळून तयार झाल्या आहेत. या कुरड्या आता आपण तळून पाहूया. तेल गरम झाले आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण कुरड्या तळून घेऊ. तर पहा तेलामध्ये टाकल्याबरोबर अगदी मस्त कुरडई फुलली आहे. आणखीन कुरडई पहा, मस्त अशी कुरडई फुलून तयार झाली आहे. या पद्धतीने कुरड्या केल्यानंतर कुरड्या अत्यंत छान होतात आणि त्या बिघडण्याचा अजिबातही संभावना राहत नाही. रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्हीही या पद्धतीने कुरडई बनवून पहा. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा, सबस्क्राईब करा. अगदी छान पांढरी शुभ्र अशी कुरडई तयार झाली आहे. न तुटता अतिशय छान कुरड्या फुलल्या आहेत. आता इथे आवश्यक तेवढ्या कुरड्या मी तळून घेतल्या आहेत. तर पहा किती छान झाल्या आहेत त्या. आता ही पहा तळण्यापूर्वीची कुरडई आणि ही पहा तळल्यानंतरची कुरडई किती मस्त झाली आहे, फुलली आहे, भरपूर दुप्पट तिप्पट मोठी झाली आहे. अशाच सर्व कुरड्या तयार झाल्या आहेत. आणि मुख्य म्हणजे वाळल्यानंतरही या कुरडईचे कुठेही तुकडे पडलेले नाही आहेत. तर चला पुन्हा भेटूया पुढच्या नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.